प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्रातील राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या 7 जागांकरिता निवडणुका होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेमध्ये आपली वर्णी लागावी म्हणून अनेक राजकीय नेते गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत किंवा लॉबिंगगिरी करत आहेत। आपली स्वतःची राज्यसभेवरती वर्णी लागावी यासाठी अनेक नेते स्वतःची लॉबिंग करताना दिसत आहे। आणि ही लॉबिंग फक्त आजची नाही, तर गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांची लॉबिंग सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये 7 जागा रिक्त होत आहेत। त्यामध्ये रामदास आठवले, शरद पवार, संजय राऊत अशा अनेक मंडळी आहेत। त्यापैकी काही मंडळींना पुन्हा संधी मिळेल काय, किंवा 7 पैकी 7 जागांवर नवीन चेहरे येतील का, हे बघावं लागेल। परंतु ज्यांच्याबद्दल खात्री देण्यात येते, राज्यसभा खासदार होण्याच्या संदर्भात की हा नेता पुन्हा खासदार बनू शकतो, असं एकमेव नाव सध्याच्या घडीला रामदास आठवले यांचेच आहे असं तरी वाटतंय। कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आंबेडकरी समाजाची जर तुम्हाला साथ हवी असेल, तर आंबेडकरी समाजातला एक चेहरा तुम्हाला तिथं ठेवावा लागतो। काँग्रेस पक्ष असो, भारतीय जनता पक्ष असो, तो चेहरा तुम्हाला तिथं लागतो। भले त्या चेहऱ्याच्या मागे समाज नसेल, भले त्या चेहऱ्याला समाज मान्यता नसेल, तरी सुद्धा तो चेहरा म्हणून तिथं ठेवावा लागतो। आणि असाच एक चेहरा रामदास आठवलेंच्या रूपानं भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे। जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीचा दबदबा आहे, तोपर्यंत रामदास आठवलेंना घेणं हे भारतीय जनता पक्षाची राजकीय अपरिहार्यता आहे। वंचित बहुजन आघाडीला शह देण्यासाठी किंवा वंचित बहुजन आघाडीच्या मागे जो आंबेडकरी समाज एकवटलाय, त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी रामदास आठवले यांच्या चेहऱ्याचा वापर केला जातो। परंतु आता आंबेडकरी समाज हा भोळा राहिलेला नाही। राजकीय पातळीवरती तो चालाक्ष बनलेला आहे, हुशार बनलेला आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष असो किंवा अन्य कोणताही पक्ष असो, तो आंबेडकरी समूहामध्ये फूट पाडू शकत नाही। परंतु वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करून आहे, तोपर्यंत रामदास आठवलेंना लॉटरी, राज्यसभेची म्हणा किंवा इतर आणखीन कोणत्या गोष्टीची म्हणा, त्यांना लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। याचा अर्थ रामदास आठवले जे काही खासदार वगैरे बनतात, त्याच्या मागे केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। वंचित बहुजन आघाडीचं वाढणं, राजकारणामध्ये दबदबा निर्माण होणं, हे आठवले यांच्या पथ्यावर पडत आलेलं आहे। आणि आताही तोच प्रयोग राज्यसभेमध्ये होण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे बघूया, रामदास आठवले यांना भारतीय जनता पक्ष पुन्हा संधी देते की ते भाकर फिरवतात आणि आनंदराज एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातून आनंदराज आंबेडकर यांना ते संधी देतात। येणारा काळ आपल्याला याचे उत्तर देणार आहे। परंतु रामदास आठवले यांच्यापेक्षा आनंदराज आंबेडकरांना जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेवरती जाण्याची संधी मिळाली, तर ते महायुतीला एक प्रकारे फलदायी ठरणार आहे। बघू उद्याच्या राजकारणामध्ये काय होतंय काय नाही, येणारा काळ आपल्याला याचे उत्तर देणारच आहे। तोपर्यंत जय भीम।
प्रिय क्रांतीमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.